कशी आहे तर किती वेळची बाहेर गेली अजून घरात आली नाही. लेकरं देते बाय मागं लावून मस्त हिंडते तिकडे जाऊन. कशी आहे तर बिचारी मला समजतच नाही हिचे विचार. ते खरी चांगलीची जाऊ पिढा काढत नाही तर मग म्हणजो म्हणा तिले जीवा आजी आजी नीरा आजीच्याच मांग जा ना माईच्या मांग. नीरा मांग मांग राहता नीरा पहिले देता मग काही हिंडाले माय मांग लागता मला पाच बसा लागते तुम्हाला. चल व घरी घराच्या बाहेर होय कोण करून आली आजी. बाबू तिकडे लढून आला आपला ना लढून आला पण माहीत पाशी नाही. आजीले काव आणते नीरा आजीले. आजी रिकाम टवडीच आहे वागवाले तुम्हाला. त्या माईले बोलावणार तिकडे मस्त गोष्टी सांगते नीरा. पच 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 गोष्टी करत राहते. जाय तिला बोलावणार. ऐका त्या मायले तो घुसत घुसत येऊन आला पण ती माय अजूनही आली नाही. किती वेळपर्यंत त्याला झोपूनही नाही दिलं. एवढा चिडचिड करून आला तरी जाय बोलाव त्या मायले नाही तर तुला बाहेर हाकलून देतो मी. आताच बोलावणार तू तिले मी. लेकराची कदर येते आपल्याला. ही लेकच नाही वाटत का तर लेकरं माझ्या भरोशावर टाकून देते. कधी पाहिलं का आई कुठे गेलती तू. आता काम होतं म्हणून गेली. लेकर मोठे पप्पा कावांचे घरी आलो का काढतो त्या मायची आली ना थांब. सुंदर कुठे गेलती लेकर इकडे बोंबलून आले. तू माझ्या भरोशावरच टाकतं काय. म्हणजे काही कामं नाही करायला लागत काय. मी आता तुरीची डाळ गायत होती दिले लेकरं माय मागं लावून. मुलीचं घेऊन जायला लागत तुझं पोराले. चल्ली माय मांग 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 लेकरं खेळते आणि तू मस्त एकटी जातं तिकडे फिरायला. कशी आहे तर मला काही समजतच नाही तुया. आई तुम्ही अशा बोलून आल्या तशी काय मी हौसासाठी शिंडायला गेली. हौसासाठी हिंडायला गेली काय. मला काम होतं म्हणून गेली. लेकरं नेले तर तिथं गोंधळ करत म्हणून मी आता बचत गटाचे पैसे नेऊन दिले म्हणून गेलती. त्या बायाचा गोंधळ झाला पैशाचा. मग ते ऐका लागते त्याचंही. तुम्ही मोठ्या बाप्पा लेकरांसाठीच भांडणं करसान का तर मला तुमचंही समजत नाही. तुमच्याही डोक्यावर बसली का तुम्ही. माय काय डोक्यावर बसली सांगून नाही जातात काय तुले. उठसूट असं वाटते तुले काय. हाय बुडी मावरच टाकतं. ते लेकरं तू घेऊन जात जाय बाहेर जशीन तर मा भरोशावर नको ठेवत जाऊ. माय लेकरं होय तुमचं कोणीच नाही. सगळं मायनस ठेके घेतले लेकराईले वागवाले. तुम्ही तुमच्या जीवारच येते. त्याला फक्त जाऊनच बसते वावराईत. सगळं लेकरायचं मीच पाच जाऊ. तुम्हाला तो पाल लावतो तर तुम्हाला तणकी येते. लेकरं पाक करा तर लागणारच आहे लेकराचं. मला एकटीच्याच लेकरं तुम्हाला करावंच लागणार आहे आता. ये रे बाबू इकडे. आप्पाजी कधी राहतच नाही. नीरा बाहेर जाते हिंडाले. बाहेर गेले तर लेकराला घेऊन गेले तर काय होते. पात नाही नावलीच पाहिलं तर लेकराला चप 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 मारूनच देते. कधी पाहिलं का राग आला का लेकराईवर सगळ्याचा राग लेकराईवर काढते. जास्ती काही बोलू नको त्याईले. ते काही त्याच्या इकडून उचल नव्हते का त्याला. हात दुखते द्यायचा नेहमी 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 नेहमी. हे पोट्ट बाबाला का मग त्याला येते राग म्हणून मारते. तू कायले एवढी तनक्यानं बोलणाले हो त्याईले. तुम्ही बोलत नका जो मार सांगत अजिबात नाही. माझ्या लेकराईले वागवायचं नाही सांगतो तुम्हाला. मी पाच बसून माझ्या लेकरं मी नाही लावायचा म्हटलं तुम्हाला सांगून देतो. दिमाग सटकत राहता. चांगलं मूड होतं तर दिलं बेकार मूड करून तुम्ही काही कमी नाही आहे. याच्या वाची सांगतच राहता. काय सांगितलं तू काय सांगितलं. तू काय करतं एवढी तू तनक्यानं मला बोलून आली. एवढी बोलून आली काय करतो तू. काहीच करत नाही. लेकरं मा भरोशावर सगळंच आहे ना. उलट जास्त काम मी करतो त्यापेक्षा. अजिबात नाही म्हटलं. शहाणपणा गाजवायची सांगतोय त्या बाबाला. तुम्ही काय काय बोलले तर सांगतो म्हटलं. तुमची सगळे नखरे सांगतो तुमचे. तुझे धनच सोय ना कान फुगवायचे माझ्या पोराचे. त्याच्यासाठी आणले तुला करून कान फुगवाले. सांगता ना म्हणून तुम्हाला तसं वाटते. कधीतरी सांगतो का मी तुमचं. किती नस करता म्हटलं किती वेळा तुम्ही. पण मी कधी काय सांगितलं नाही म्हटलं त्याला. त्याला भांडे फेकून देता. रागाला का कप फेकता. उचलला नाही का. तुमचे काही जास्त नखरे सहन नाही करून आली काय. किती सहन करून आली म्हटलं मी तुमचं. कधी हे केलं बाय चांगलं सांगितलं तुम्ही आजपर्यंत. किती काही करून उलटच नाव आहे म्हटलं. कधी किती केलं तुमचं तरी तसंच आहे. याच्यापाशी सांगतो त्याच्यापाशी सांगतो तेच घराने असते. कधी पाहिलं का तुमच्या. तुला लढाचा धंदा आहे. लढून पडून खरं करायचं. मी खोटी बोलतो तू एकटी खरी बोलतो. तशी बाईलं काय. लढू नको ना बाई. लढू नको ना. आजी किती रंगारंगाची बोलते. एवढं करू नाही चलीच तुम्ही. मी इथं राहतच नाही. आता राहतच नाही. किती सहन केलं म्हटलं. मी माझ्या बाबाला बोलावतो फोन करून. बोला नको ना. गुच्चप राहिलं माझे गुच्चप राहिलं. सगळे मीच आहे गुच्चप राहिले. त्या मायले नाही म्हणणं उन्हाला त्या इकडून. मी बरी आहे छानायले गुच्चप राय म्हणाले. दिवस ऐकलं. आता नाही ऐकत मी तुमचं. अजिबात ऐकत नाही.
असं ना कामं करायच्या भोकेर म्हणून चालली मायच्या घरी. धंदाच कोणचा आहे लढून पडून आणि मीच खरी तेच आहे तुझं नेहमीचं नाटक. उठसूट चालली मायबापाच्या घरी. सासू बोलली का उल्लीस मायबापाच्या घरी चालली सोय. मला हरकत आहे माय बापाच्या घरी राहायचा. दहा लोक विचारते कोण आली तुम्ही काय पहिल्यापासूनच 70 केलं मावर तसंही पण सांगता लोकांपाशी माय सासू अशी माय सासरे तसे सांगतच राहतो. नेहमीच पाहिलं तुझं नेहमीच पाहिले म्हणून सांगतो तशी सांगतो. काय एवढा हरी काय तिकडे तर पचतही नाही. मोठ्या घरी पचाले काही काढतं त्याचं काढाले. तू तर त्याची सरही नाही करत. एक पट्टी सर नाही करत व चली मोठी. त्याला माहित आहे तू कशी आहे म्हणून. माहित आहे तिच्या कशा आहेत चले मोठे तर जा ना तिच्या घरी राहिले तर काय राहतो. बरं होते ना मोकळे घर मी गेली म्हणजे. त्याच्यासाठी तर नाटकच करतो तू. त्याच्यासाठी तर ते नाटकच चालू आहे सगळे भांडण तमाशे. तुझ्या चाला सगळ्या समजते मला. म्याळ नको समजू तू मला. महापोरासाठी जाऊन आली मी. इथं राहतो इथंच राहतो. माय घर कोण सोडून मी. जा ना तू कुठे जात तर तिकडे मराले जाय. मला नको सांगू मी माय घर सोडत नाही. मरायला जाणार मी लग्न केलं म्हटलं. लग्न काय केलं पोराचं तसंच त्या लागत होतं. एवढे सुनायचा त्रास होते तर तुम्हाला. पोराचं तसं दुसरी बायको करून द्यायला लागत होत. नाही तर मला काय आणली घरात. मी काय जाणार आहे. मी नाही जात. मी बाप्पाच्या घरी जात नाही. आता तर कुठेच जात नाही. आता घरीच राहतो. काय करतो ते करतही नाही मी. किती भांडून आल्या बिचारे ओ राहिना गुच्चप दोघीच्या दोघी. किती बाहेर आवाज येऊन आला बिचारे तुमच्या दोघीचाही. मार भांडण करून आल्या कामाला धंद्याच्या. काय होते पैसे भेटत नाही बरं भांडून. एवढ्या भांडण करून आल्या दोघीच्या दोघी. बाहेर आले असे तमाशे करून चांगलं नाही बाई. गुच्चप्राय व ललिता गुच्चप्राय. तिथं ताई मी बाहेरून आले हो. बचत गटाचे पैसे बुडी माय मागा लागली. म्हटलं आता लेकरं घरी राहत नसते काय. माय सोबतच कुठे तिथं बिचार बचत गटासाठी गेली. पाहिलं किती रंगारंगाची बोलणारी मागची बुडी. स्वतःच सांगत जाय उगो तुला चुकलं ते नको सांगू फक्त. मी तुरीची दाय गाऊन आली. तुला लाज नाही का काय बोलून आली हो तू. बरं शांती चल गुच्चप चल माझ्यासोबत. नाही ते लय बोलून आली इमला बाई. सोड तू मला सोड. काय बोललो तुम्हाला मी. काय बोलली. तुम्ही त्या लेकराला टर करून आलत्या. आली तुम्ही सगळं ऐकलं म्या. हाकलून देता त्या लेकराला माय मांग. अजून तुम्ही म्हणता मीच बदमाश आहे. मीच बोलतो मीच भांडणं करतो. तुम्ही फक्त चांगले आहे. मीच बदमाश आहे. इमले पाय कशी बोलते ते. तिच्या तोंडाला लगा माय काय बोलायची. 4 लोक आले बाई कशी घरातला तमाशा दाखवते. बोलतो बाप्पा शांती तू कमी बोलत जाय बरं. याने जास्त वाद होते बरं. चल तू माझ्या घरी चल. ही जोटी आहे ती बुडी बोलत नको तर तू तिच्या संग गुच्चप्रात जा बिचारे. काय करतो या बुडीच्या मागं लागायला. मागची बुडी तशीच आहे. ती सवय आहे त्या सासूले. मायच खरं. आपण खोटंच बोलतो त्याच खरं बोलते. त्याच्या संग बोलायला नाही पुढं. चल लढू नको एवढी. डोळे पोच. ताई काय करा काय नाही काही समजत नाही हो मला. तमाशा लावला हो माझ्या जीवाचा. मला समजत नाही हो. काय करतो बाई लेकरं असल्यावर रास लागते. काय करतो बाईच्या घरी जाऊन. तुझी मोठी बाप्पा बाहेर आवाज ये. मी चालली काही कोणाच्या घरी जाणे लागत. आपलं घर तर आपलंच घर राहते. चांगलं ठेम ठेकलं राहा लागते. काय करतं माय बाप्पाच्या घरी जाऊन. जास्त फायदा घेतली ना. फायदा घ्यायले पहिल्यापासूनच लग्न झालं त्यापासून फायदा घेतला म्हटलं येईन माया. घेऊ दे जाऊ दे काही करा नाही लागत. तू मस्त रात जा आनंदी रात जाय. तू डोळे पुस.